विठोबार कुमाया विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम बोला बोला टाळी टाळी ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान गंगागिरी महाराज की जय महाराज की जय महाराज की जय कुंडली कवरदेव शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज की गौ माता की अपने अपने माता पिता की सनातन हिंदू धर्म की सब संत योग महाराज हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने तुका मने गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा जीवानी मानिल संताशी रंगव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागो हरिनामाचा छंद
आवडे गोविंद गावया शिवम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखी यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पाया वरी मस्तक है पाया वरी मस्तक है मस्तक है पाया यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या वार करी संताच्या मस्तक है पाया वरी यावर करी नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत जननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार सुत विनती बारंबार पवन सुत विनती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरण अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा अवेर वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने प्रस्तुत स्थले प्राप्त प्रसंगी स्वीकृत घेतलेल्या भंग संत हृदय सम्राट देहोनिवासी किंबहुना सर्व देहनिवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन प्रभूच्या हृदयातल्या मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने ज्यात प्रकाशित आहे प्रत्येक अक्षरामध्ये अशी तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड मार्मिक अभंग गोपाळांना उद्देशून बोलतात की गोपाळांनो आता जीव आणि हेच जीव वास्तविक आतापर्यंत आम्ही जे जेवलो ते जेवायचं नाही आता हे नाही हेची जीव बहुतेक लोकांना जेवायची फार मोठी पंचायत असते कीर्तन सुद्धा हे ठरलं ते म्हणतात मेनू काय तरी आम्ही येतो मेनू पाहून लोक येत असतात सर्वच नाही काही माणसं खेड्यागावातले इथलं मला माहिती नाही काही आता जीव हेची जीव पण घ्यायचं नाही पण सवे नेऊ आता म्हणजे वर्तमान काळामध्ये ध्यान देऊ नये का
जसं आम्ही आमच्या माता भगिनी इथंही जेवतात आणि घरी घरी पण येतात. हा प्रसाद नेण्यापेक्षा हा प्रसाद न्यायचा आहे. नामप्रसाद, प्रेमप्रसाद. 7 दिवस सप्ताह संपला, आता हा सप्ताह तो सप्ताह पुढच्या वर्षी लगेच असं नाही. आता जेवायचं, पुन्हा जेवायचं, पुन्हा पुन्हा जेवायचं. काय हेची जीव काय हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम रूपी खिचडी काला. हरीचं नाम प्रत्येक आहारामध्ये आपण जर मिश्रण केलं, प्रेमाचं मोहन घालून जर आपण कोणताही स्वयंपाक केला ना, तर प्रत्येक प्रसादामध्ये मोहन असतो. मोहन. आणि मोहन आला की मोह गेला. मोक्ष म्हणजे काय? मोह गेला की मोक्ष आला, म्हणजे कृष्ण आला. नुसतं मुखाचाच आहार नाहीये. म्हणजे आपण जवळजवळ 19 मुखाने जेवत असतो. हाताचा आहार, डोळ्याचा आहार, कानाचा आहार, त्वचेचा आहार, पंचज्ञानेंद्रियाचा आहार, सर्व आहार आपण जर नामरूपी मोहन घालून जर केलं, प्रेमी मोहिला साधने हरिनाम रूपी काला घ्यायचा आहे. आणि तो असा काला आहे की तो काला घेताना घाई करायची नाही. अति घाई डांगे पाटील संकटात नाही. चवी चवी घेऊ घास. एक घास कमीत कमी 32 वेळेला आपण जर जेवण करून रस घेतला त्या घासाचा, मनुष्य कधी आजारी पडणार नाही. बा सध्या लोकांना मरायला वेळ नाही. जेवायचं म्हणत नाही मी. जेवण धावपळीमध्ये, राहणं धावपळीमध्ये, शांततेत काहीच नाही असं बाबा. झोप कसा घेतो राम जाणे. झोप पण शांत नाहीये, काहीच शांत नाहीये. शांती कुंज नाव आहे, पण शांती कुठं आहे? चवी चवी घेऊ घास. चवी चवीने, प्रेमाने, आदराने तो घास घ्यायचा आहे. कुठपर्यंत? ब्रह्मरस आवडी. जोपर्यंत त्या नामामध्ये ब्रह्मरस होत नाहीये तोपर्यंत नाम घ्यायचं आहे. आणि गोपाळ गोपिकेने तेच केलं. जोपर्यंत रस होत नाही, रसो वैसा हा रसमय परमात्मा आपल्यात येत नाही, आपल्यात उतरत नाही, तोपर्यंत नामाचा आहार घ्यावा. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आणि एकदा की चटकती लागली, तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना. तुम्ही त्या रसनेवर काही टाका बाबा. किती इंच आहे काय माहिती ती जीभ. त्याच्या खाली गेला की मग मशका भरल्यावरही स्वाद नेणे. आतापर्यंत जिभीमुळं मनुष्य जाड होतो, बारीक होतो, पण जीभ आहे तशीच अजून अजर अमर. जिभीमुळं लोक म्हणतात ना, माणसाने जन्माला येऊन 2 पायऱ्या चढू नये. एक पोटाची पायरी आणि एक दवाखान्याची पायरी, आणि दोन्ही चढवणारी ही असणारी जीभ आहे. पण जर त्या जिभेला प्रभू नामाची गोडी लागली तर ती जीभ कधी सोडत नाहीये. म्हणून गोड लागे तो मागे रसना. तर हरी नामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने विठ्ठल विठ्ठल. सर्वांना कल्पना आहेत भगवंताच्या आशीर्वादानं, सर्व संत महंताच्या कृपेने, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीजी महाराज किसनगिरीजी बाबा यांच्या कृपेने, पूजनीय श्रीमंत ज्यांच्यामध्ये संतत्व प्रत्यक्ष प्रगट दिसतं, पूजनीय भास्करगिरीजी महाराज, सद्गुरू प्रसादजी अमळकर महाराज यांच्या आशीर्वादानं अखंड हरिनाम सप्ताह, संगीत, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा तथा ज्ञानेश्वरी पारायण आयोजन या ठिकाणी 26 वर्षापासून चालू आहेत. अखंड हरिनाम सप्ताह. आणि यावर्षी योगायोग श्री संत जगाचे माऊली, ज्यांना माऊली बनण्याकरता वयाची आट नाहीये, ते अजूनही माऊली आहे.
पूर्वी होते आणि पुढेही राहणार ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष, त्यानिमित्ताने कथा कीर्तन प्रवचन त्यांचं आयोजन नियोजन हरिभक्तपरायण या परिसरामध्ये कुठंही पांढऱ्या वेशातला संन्यासी साधू साधक कृष्णाजी महाराज आरखडे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम सर्व असताना त्यांचं हे सेवा करत आहे अविरत. मी पाहत असतो कायम कुठेही सर्व टीम मृदंगाचार्य असतील गायनाचार्य असतील श्री हनुमान मंदिर न्यू हनुमान नगर सेवाभिलाषी जे हनुमान सेवाभावी भक्त मंडळ विश्वस्त मंडळ भजनी मंडळ नागरिक न्यू हनुमान नगर संभाजीनगर सर्वांना धन्यवाद करतो. वेळ जरा थोडी झालेली आमच्याकडनं ड्रायव्हरमुळं त्याबद्दल थोडं क्षमा करा. तरी मी शाळा कधी भरू पण जास्त लांबवणार नाहीये. खूप आनंद वाटला. न्यू हनुमान नगर या दर्शन करून मूर्तीतलं तेज ऊर्जा पाहून माणसं जागृत आहे, देव जागृत नाही. देव कधी झोपेलच नसतो, आम्ही झोपिलाय म्हणून तर मेले माणूस सत्ता हा त्याचा करताच आहे की माणसाने जागृत राहिलं पाहिजे. सर्व भजनी मंडळ ज्यांची सुंदर चाल झाली, मला नाव परिचित नाहीये पण सुंदर चाल झाली, त्यांना मी धन्यवाद करतो. म्हणजे पोलीस साहेब त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतो. मृदंगाचार्य सर्व ग्रामस्थ मंडळी न्यू हनुमान नगर भजनी मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ बालमंडळ विश्वस्त मंडळ सप्ताह कमिटी मंडळ ज्यांचा आमचा फोन झाला डांगे पाटील असतील त्याचप्रमाणे आमचे पवार साहेब सर्वच मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वच गाणारे पिणारे सिस्टम बी खूप सुंदर आहे. चौकदार बी खूप साजेशी आहे. भविष्यामध्ये फेट्यावाले माणसं दाखवून बक्षीस मिळवा अशी पद्धत होणार आहे. अजून ह्या पिढीमध्ये टोप्या आहेत, भविष्यामध्ये टोपी दाखवून असं होईल आहे. असं नाही हो, डोकं आहे म्हणून. भारतीय संस्कृतीमध्ये आपली वेशभूषा हा सुद्धा एक आहारच आहे महाराज. कपडे घालणं हे सुद्धा कळतो की हा व्यक्ती हिंदू आहे, भारतीय आहेत, नाहीतर मग आता फार कठीण झालेलं आहे. म्हणून कमीत कमी कीर्तनामध्ये तरी इथं महाराजांचा नियम आहे सर्व पांढरे वेश कपडे आहेत. नाहीतर काही ठिकाणी काळे कान कशी काय बोलायला गेलं तर मग ह्या टाळ. आणि तुम्ही सध्या देवाला गरज, कोणाची गरज नाही, देवाची गरज नाहीये, देवाकडनं गरज आहे. कोणीतरी नेतृत्व चांगलं असेल त्यांचं आपण ऐकत गेलो तर नक्कीच तिथलं वातावरण बदलत असतं. आणि म्हणून 26वे वर्ष आहे आणि यावर्षी विशेष माऊलींचा सुवर्ण महोत्सवी त्यामध्ये आपण सहभाग आहोत. जे पारायणाला बसले त्यांना खरोखर लाख पटीना आणि आनंद होईल, पण जी बसली नाही त्यांना पश्चाताप होईल. बसलं असं तर बरं झालं असतं. आता जी झालं गेलं सोडून द्या. इथून पुढं तरी उद्यापासून तरी 100, 50, 21 ओव्या वाचल्याशिवाय राहायचं नाही. म्हणजे जिभेचा आहार, बुद्धीचा आहार, मनाचा आहार बंद करू नका. विठ्ठल विठ्ठल गोपाल त्यालाच म्हणावं की त्याचा आहार शुद्ध आहे, व्यवहार शुद्ध आहे, आहार शुद्ध आहे, पाहणं शुद्ध आहे, खाणं शुद्ध आहे, सर्व शुद्ध आहे. गोपाल, गोपी नाम गोपाळ म्हणा किंवा गोपी म्हणा, मनाची वृत्ती बुद्धीची वृत्ती ती गोपिक आहे. आणि प्रत्येक इंद्रियाने जो भगवंताचा रस घेतो, आहार घेतो, तोच गोपाळ गोपी बनू शकतो. ऐका, ध्यान देऊन ऐका. आतापर्यंत मी जेवणाची काळजी केली, भोजनाची काळजी केली. बहुतेक भोजनाची काळजी माणसाला असतेच,
कसं खायचं, काय खायचं, किती खायचं, कुठं खायचं, कोणाचं खायचं. सध्या महाराज साधूला साधकाला कोणाच्या घरी जेव्हा तो प्रश्न पडतोय, बाहेर पाहावा तर तुळशी वृंदावन आहेत, वर झेंडा बी आहे, घरात देवारा बी आहेत, पण कधी कधी बारीक पाहिलं तर त्या फ्रीज मध्ये त्याला कळत असं असू नये. डुप्लिकेट वारकरी नको, हायटेक स्मार्ट वारकरी पाहिजे. जसं फोन स्मार्ट आहे ना, तसं परमार्थ सुद्धा आपला खास पाहिजे, शुद्ध पाहिजे. हो, कमी खावं पण चांगलं खावं आणि देवाबरोबर खावं. देवाचं खावं, कोणाचंही खाऊ नये. त्याच्या कपाळाला टिळा आहे त्याचंच खावं, कोणाचं बी खाऊ नये. नाही तर आपण काही खावतो सध्या. आता नालीमध्ये फळं बुडून आम्ही एकादशीला खातो. आता इथं मी नवीन वेगळाच आहे. मी आता कृष्णाजी महाराज खेडेगावात सुद्धा भाजीपाला किंवा त्या कांद्यावर टांगे महाराज जास्ती हिरवीगार दिसावे म्हणून आम्ही ती एक वस्तू त्यात वापरतो बा, औषध सोडून. तुम्हाला माहित नाही ते झाकलेली मूठ 1.25 लाखाची. आम्ही त्याची फवारणी करतोय त्या भाजीवर ताजेतवाने दिसण्याकरता. मी मुद्दाम तो शब्द उघडा ठेवला, म्हणजे प्रगट नाही केला, आणि ते आम्ही खातोय. आज आहार शुद्धी, सत्व शुद्धी. जोपर्यंत आहार शुद्ध होत नाही, घेत नाही, तोपर्यंत आमची बुद्धी शुद्ध होत नाही, आणि बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत बुद्धी परमार्थात लागत नाही. हरी बुद्धी जपे. आज आमची बुद्धी हरी बुद्धी नाहीये, आमची आज संसारी बुद्धी आहे, विषयाची बुद्धी आहे, प्रपंचाची बुद्धी आहे. देवाची बुद्धी कुठे आहे? बळबुद्धी त्यांची देवाच सारखी. बाळकडे बघा, बळबुद्धी त्यांची देवाच्या सारखी. देवासारखी बुद्धी, देवासारखा आहार, असं सगळं देवासारखं असावं. ज्याच्यामध्ये कृष्ण परमात्मा अवतरला त्याचा आहार कमी होतो, झोप कमी होते, बोलणं कमी होतं, बडबड कमी होते, आणि कृष्णा नामात खूप मन रमत. महाराज ज्याचा आहार जास्ती आहे तो भजन करू शकत नाही. मला खरं सांगा, भजन वाढलं पाहिजे की वजन वाढलं पाहिजे? महाराज भजन वाढलं पाहिजे. वजन वाढलं तर 1 क्विंटल सरपंच जास्ती लागल. वजन वाढलं महाराजी तर इथंही वजन आणि वरही वजन. भजन जो करून घेऊन जातो इथून या मनुष्य जन्मातून, त्या व्यक्तीचा प्रत्येक लोकांमध्ये सन्मान होतो महाराज. प्रत्येक लोकात, प्रत्येक दिव्य लोकात स्वागत होतं. ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मानी त्या नाम जपा साधकाचा सत्कार करते. इथून तिथून सत्कार होत असतो. भजन वाढण्याची काळजी करावी, वजन नको. इथे वजन वाढून मिळेल असं पाठीचे गाडीवर एखाद्या. शरीर वाढलं काय कमी झालं काय? जेवढा श्वास देवाने दिला तेवढा आपण जगणार आहोत. श्वास संपला की आपण संपलो. तो श्वास सार्थकी लावायचा तुम्ही आम्हाला, आणि तो श्वास आहे प्रत्येक श्वास वर्तमान काळामध्ये घेऊन ब्रह्म भगवान कृष्णाचं नाम, प्रभूचं नाम घेत घेत आपण जर जेवलो तर नक्की आमचं अंतःकरण शुद्ध होईल. आहार शुद्ध बनला की मन शुद्ध बनेल, भाव शुद्ध बनेल. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमा आत्मविनिग्रह. तीच मौन आहे. वाचिक मौन ठीक आहे, वाचिक मौन पाहिजेच पाहिजे, पण जास्ती मन दंगे पडतील. मानसिक मौन पाहिजे. मानसिक मौन फार महत्त्वाचं. जो मानसिक मौनी असतो तो भविष्यामध्ये मुनी होतो. मुनी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. अंतरामध्ये जपमाळ असावी. एकाने मौन धारण केलं, नवीनच मौन धारण केलं. वाडी चालू होती, त्याला पाहिजे होता भात, आणि तो पुढे निघून गेला. तो हळू म्हणतो, मला
पाहिजे. ही मौन आहे का? मोठं म्हणणं मला भात पाहिजे म्हणून. मानसिक मौन पाहिजे. मनाचा संकल्प विकल्प बंद होऊन ते मनच कृष्ण बनतंय आणि मन कृष्ण बनलं की काम झालं. प्रत्येक संतांनी हेच केलं. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे तन, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे तन, कृष्ण माझे तन, कृष्ण माझे तन, कृष्ण माझे तन, सोया कृष्ण माझे सोया कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, सोया कृष्ण माझा सोया कृष्ण कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. हा भाऊ नुसतं म्हणायचं नाही. त्वमेव माताच, त्वमेव माताच पिता त्वमेव. हा श्लोक नुसतं म्हणायचं नाही मंदिरामध्ये. आपल्या घरी जी माता पिता ते प्रत्यक्ष मायबाप जो मानील त्याचा सप्ताह सफळ झाला. तुमची टाळी वाजली की आम्ही फुगलो. टाळी वाजवण्याचं काम सभेत असावं. ही सभा नाहीये, हा एक सत्संग आहे. अंतरंग बदलण्याचं एक ठिकाण आहे. माझी विनंती आहे खास करून आज मला दक्षिणा हीच द्या की जो सकाळी उठून स्नान करून पहिलं काम कपड्याला गंध लावीन, ज्ञानेश्वरीच्या ओव्या 100, गात्याचे अभंग 100 आणि सर्व काम आटपून पहिले दर्शन आईची, नंतर वडिलाचं दर्शन, नंतर बायकोचं. हे नियम लावा. आता नियम लावल्याशिवाय माणसाची बरीगत नाही महाराजजी. तुम्ही ऐकलं असेल महाराजजी की 2025 ते 2035 पवार साहेब तोपर्यंतच माणसं वाचणार आहेत. बाकी भयान काळ पुढे येणार आहेत. म्हणजे पूर्ण प्रकृती कोपलेली आहे. आणि सुरदास महाराजांचं बाकी ते महाराजजी आहे. आणि ते होणार आहे. काही माणसं युद्धात मरतील, काही प्रकोप होणार, भूकंप होणार, वारा सुटणार, काही उन्हाने मरणार, काही कशी मरणार. जो कीर्तनात मरला तो नाही मरणार, जो पारायणाला आला, भजनाला आला तो नाही मरणार. होणारच आहे. 35 पर्यंत 1000 वर्ष सत्ययुग लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, देशात नाही जगामध्ये फक्त 70% माणसं उरणार आहेत. तेच उरतील जे माळकरी आहे. आता बरे काय माळकरी तेच टिकतील जे ओरिजिनल माळकरी आहेत. आमच्या भागामध्ये माळबी आहे आणि असं का ते पहिले मरतील. मग जे आईवडिलांचे दास आहे, आईवडिलांची सेवा करतात, आदर करतात, जी गोभक्त आहे, राष्ट्रभक्त आहेत. सत्ययुग पाहायचं असेल तर आतापासून आपण नामात राहा. जो नामात राहतो तो धामात राहतो, जो नुसता कामात राहतो तो कोमात जातो. म्हणजे नामात राहा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेकंदाला रामकृष्ण हरी राम. सगळ्यात भारी काही अवघड नाही ना. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले
रसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा सुंदर मार्मिक प्रमाण दिलं महाराजजीने. तरले तरती हा भरोसा. अजून एक प्रमाण आहे. धरतील ते तरतील मनी जाती खाणी वाया द्या धरावा. गोपाळांच्या संगतीत भगवान श्रीकृष्ण किंवा तुकाराम महाराज सर्व गोपाळांना सांगतात, बाबांनो आतापर्यंत आम्ही जे जेवलो ते जेवू जा. आता इथून पुढं आम्ही वर्तमान काळामध्ये भजनाचा, प्रेमाचा, आनंदाचा, वैराग्याचा हेच जेवण करू. अभंग आता हेची जेवो 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 सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी घाला हरिनामाचा खिचडी घाला सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी घाला हरिनामाचा खिचडी घाला हे आता हेची जेवो सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी. शरीर आहे तोपर्यंत आपली मजा राहील. शरीर सुटल्यानंतर आपली काय तयारी आहे याची आपण परीक्षण करण्याचे दिवस आलेले आहे. लोक म्हणतात आपण काही संग नेता येत नाही. नेता येतं, नेणाऱ्याला नेता येतं. पाप पुण्य दोन्ही अंतीची सांगाती येरते राहते जेथे तेथे जेथे तिथेच राहणार आहे. रिकाम्या हातानं जाऊ नये माणसाने. देवाच्या घरी जाताना काहीतरी घेऊन गेले पाहिजे. पाप नेलं तर नरकात जावं लागेल, पुण्य केलं तर स्वर्गात जावं लागेल, आणि भजन केलं तर वैकुंठ मिळेल. जायचं कुठं? तिकीट काढून ठेवा पहिलं. तिकीट हरवून देऊ नका. बऱ्याच लोकांनी गुरुवार्यांनी तिकीट दिलं पण ते हरवून जात. तिकीट म्हणजे प्रभूचं नाम, तो आसरा आहे, तो धर आहे. पतंग किती उंच असू द्या, हातात जर दोरा असेल ना महाराजजी तर पतंग कुठं जात नाहीये. बस दोरा वडीत राहा. रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. स्वयंपाक करताना, धुणे धुताना, सडा रांगोळी करताना, मोबाईल पाहत. कमीत कमी मला तर असं वाटतं एक दिवस तरी आपण उपवास करावा. जशी एकादशी करतो, सोमवार करतो, एक दिवस तरी मोबाईल उपवास.
पण ते शक्यच नाही आता. ठीक आहे, उपयोग करा, पण लय बी आहारी जाऊ नये. लहान लहान बालक महाराज वेडे होत चालले. बघा कसं आहे. आणि आईचं काम असतं की बस बाळ रडायला लागलं की त्यामध्ये मोबाईल देऊन टाकते. बस बाबा त्यात रमत रमते, असं रमतो लहानपणापासून मोबाईल मध्ये रमत. नंतर मोठ्यापर्यंत ते मोबाईल बाईल बिल आणि मग लोक म्हणतात बाबा आमची पोरं नाचते नाही, तुम्ही पहिली नाचले. मी काय सांगत असतो, कोणी म्हटलं ना बाबा गाव नाचलं गाव बिघडलं, मी मनात म्हणतो पहिलं तू बिघडला. आम्ही बिघडलो असं नाही करायचं. आपण पहिलं सुधारण्याचा प्रयत्न करा. एका ट्रकवर असं वाक्य होतं महाराजजी, कधी कधी ट्रकवर सुद्धा वाचन खूप आपण वाचित जा, खूप चांगलं असतं. ते म्हणले होते, देवा सर्वाला सुखी कर, देवा सर्वाला सुखी कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. हे जसं देवा सर्वाला सद्बुद्धी दे, पण सुरुवात माझ्यापासून कर. केलं पाहिजे. कधी करणारे आपण, कोणती वेळ आहे, कोणता देश आहे. भारत देश सोडला तर कुठेही भजन करता येत नाही महाराज. माझी विनंती, आता मंदिर नवीन नका बांधू, जी मंदिर आहेत ते टिकून ठेवा. मंदिर टिकण्याकरता हे हृदय मंदिर झालं पाहिजे, एक गठ्ठा पाहिजे, विचार सुंदर पाहिजे. यावर्षी आमच्या महिलांनी किमया केली, एक फार कृपा केली की लाडक्या बहिणीने सख्या भावाचं बी ऐकलं नाही. उद्या मला काही खास काही नाही, मला काय मागून पुढून आमच्या पुढं देव सुद्धा आहेत मागं पुढं. आणि तीळ संक्रांत यावर्षी त्यांचीच खास झाली. त्यांच्या नावावर पैसे आले, पण बाबाने काढले. आपण सावध राहा. गोमाता जर गेली, भारत देश गेला, मंदिर गेलं. तुम्ही बघा ते जे चालू आहे बांगलादेशामध्ये. आज मी एक न्यूज ऐकली आहे, व्हिडिओ पाहिला. मुलं बाळ आईबाप सर्व बाहेर काढून दिले आणि हिंदूच्या घराला आग लावली. महाराज आग लावलेली आहे. मुलीला खूप छळ चालू आहे, प्रत्यक्ष नरक चालू आहे त्या ठिकाणी. जी मनात येईल तो छळ चालू आहे. नुसती कल्पना करा, तो प्रसंग आपल्या घरी आला तर तुम्ही काय करणार आहे, कुठे जाणार आहे. घरात साप निघाला तर काठी सापडत नाही महाराज. आणि आमची सर्व तयारी आहे, जी म्हणाल ती तयारी आमची चालू आहे. आमचे लवकर लग्न जुळत नाही महाराजजी. कशामुळं, आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे, शेतीवाला पाहिजे, जमीनदार पाहिजे, इमानदार काही गरज नाही. सरकारी नोकरी पाहिजे. म्हणजे आम्ही सरकारी नोकरी पाहतो आणि ते माणसं सरकार बनण्याच्या मार्गावर आहे. ती वेळ दूर नाहीये. डायरेक्ट ओपन चॅलेंज करतात ते की आम्ही 50 पर्यंत संपूर्ण देश आम्ही बदलवणार आहेत. आम्ही कधी बदलणार आहे, आमची बुद्धी कधी सुधारणार आहेत महाराज. यांचे कार्य गेले बोधे, नाही तरायाचे शोधे, नाही तरायाचे शोधे, नाही तरायाचे शोधे. यांचे कार्य गेले बोधे, नाही तरायाचे शोधे, नाही तरायाचे शोधे, नाही तरायाचे
शोधे यांची कार्य गेली बुद्धी नाही तरा याची शुद्धी. तरायचंय, नुसतं जगायचं नाहीये, तरुण काहीतरी करायचंय. मला खरं सांगा महाराज, दिवा जळतो कशा करता? झोपले का सगळे? दिवा जळतो विझण्याकरता. माणूस जगतो मौनम सर्वार्थ साधनम. माणूस जगतो खाण्याकरता. खातो कसं करता? जगतो कसं करता? जगण्याकरता खायचं नाही, खाण्याकरता जगा, भजनाकरता जगा, राष्ट्राकरता जगा, देवाकरता जगा, माणुसकीनी जगा. मनुर्भव, माणसं तर बना, देव नंतर बना, अगोदर मनुर्भव माणसं बना, माणुसकीनी जगा. एकमेकावर खूप प्रेम करा. शेजारी पाजारी आपल्याला खूप अगदी एकत्र येऊन खूप प्रेम करून प्रेम वाटीत चला. हाच आहार आहे बाबा, खास आहार तोच आहे की प्रेमाने राहणं. पण ते तेव्हाच होईल की ज्या दिवशी आम्ही पहाटे उठून सर्व सडा रांगोळी करून शुद्ध स्वयंपाक, पवित्र स्वयंपाक. बाहेरचा टेस्ट असतो पण गोष्ट असतो पण बेस्ट असतो म्हणे. काही भागामध्ये मी असं पाहिलं की दोघं असेल ना विठोबा रुक्माई, ते घरी स्वयंपाक करत नाही महाराज, चला म्हणतात जेवायला तिकडून आपण जेवून येऊ. कशी जीवन चाललंय. डरते रहो ये जिंदगी बेकार ना हो जाए, डरते रहो ये जिंदगी बेकार ना हो जाए. जिंदगी 3 अक्षर आहे. एक हिंदी वाक्य पहा, जिंदगी बहुत सुंदर है, जिंदगी बहुत सुंदर है, लेकिन हमको जीना नहीं आता. हर चीज में नशा है, हर चीज में नशा है, लेकिन हमको पीना नहीं आता. जगता येत नाही, पाहता येत नाही, खाता येत नाही. काही खातो, कसंही खातो, कोणाचंही खातो. आणि एक खाल्लंच पाहिजे म्हणतो, पण म्हणतो मी खाल्लंच पाहिजे म्हणतो तरच जगू आपण म्हणतो. त्यामध्ये अमुक आहे तमुक आहे. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा महाराजजी अंड्याचा पोषक आहार, अरे पोषक नाही तो शोषक आहार आहे बाबा. हिंदूला नष्ट करण्याची एक किमया आहेत आणि सरकार आपलंच आहे. आपण जर त्यांना विचारलं नाही तर पुढं भविष्यात काही विचारता येणार नाही. हे नको आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलाला सांभाळावं आणि ते तेव्हा सांभाळता येईल की बुद्धी शुद्ध होईल. आणि बुद्धी शुद्ध होईल हरिनामाने, भजनाने. म्हणून आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी, संग शिदोरी भजनाची, साधनेची, सेवेची नेता येते. तुम्ही आम्ही जी सेवा केली 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ, सप्ताह, वर्गणी जे दिलं हे संघ येणार आहे. हे संघ घेऊन जावं. पण काही माणसाचं जगणंच बस तो कोणतो डायरेक्ट मी कोणाच्या आध्यात्म आपली शेत भलं ना आपलं भलं म्हणतो. बस हे पैसे घेऊन टाका आणि तुम्ही काही करा तिकडं. असं नका करू. सक्रिय व्हा, निष्क्रिय होऊ नका, सक्रिय बना. जर सर्व समाज एकत्र आला महाराज तर राष्ट्र बदलेल, देश बदलेल आणि विश्वगुरु होण्याला वेळ लागणार नाही. पण आम्ही एकात एक नाही, बापात लेख नाही. आणि म्हणताना भारत माझा, सर्व भारतीय असं म्हणण्यापुरतं आहे का हे कशा करताय नुसतं काय. असं नका करू. खूप प्रेमाने जगा, प्रेमाने राहावं. प्रेमाचं मोहन घालून हरिनाम कोणत्याही कामाला. मी बोलून गेलो की आम्ही सध्या 20 भाषण करतो महाराज. भाजीमध्ये, सब्जीमध्ये, वांगी असेल. एका ठिकाणी मला आठवलं, पालखेड गावामध्ये घटना आहे. 25 लाख 10 गुंठ्यात ढोबळ्या मिरचीची केली त्या व्यक्तीने.
पण तिने मला सांगितलं, महाराज ही मिरची तुम्ही खाजावू नका म्हणे, ढोबळी मिरची. असं शिकलं पहा. ढोबळी मिरची खाल्ल्यामुळं म्हणजे ढोबळी मिरची विषाशिवायच ती पोषत नाहीये आणि ती आम्ही खाल्ली तर कसं जगू आपण. प्रत्येक आहारामध्ये गोटामध्ये पाणी पिताना रामकृष्णारी, चहा पिताना रामकृष्णारी, दूध पिताना रामकृष्णारी, दारू पिताना. एक एक गोट तसा पण खाली सोडायचा नाही तर निश्चित बुद्धी शुद्ध होईल आणि बुद्धी शुद्ध बनली की घरात प्रेम निर्माण होईल आणि त्या प्रेमाचा आहार एकत्र करून आपण तो घेतला तर मग निश्चित तोच काला होतो अभंगाचा द्वितीय. हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. मोहिला साधन, मोहिला साधन, हरिनामाला खिचडी काला, हरिनामाला खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. जुन्या काळामध्ये साधन म्हणजे तूप धुवायचं, पाक तूप. साधन वाढलं म्हणजे लोक जेवायला बसायचे. साधन पंचधारा पातेलं असायचं तसं बुडायचं आणि पंचधारा म्हणजे 5 बोटाने तूप वाढायचे. आता चमची निघाली म्हणे, तर चमच्याशिवाय तूपच मिळत नाही आणि ते चमचे बिले लहान लहान असतात तर चमच्याचा लईच आवाज राहतो म्हणे. पंचधारा प्रेमी मोहिला साधने. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परीव प्रतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्याशिवाय हे साधन उपलब्ध होत नाहीये. आपल्या जवळ आहेत. गोपाळ बना, कृष्णाचे भक्त, कृष्णाचे दास बना. हरिनामाचा खिचडी काला हाच काला आहे. दयांडी ही टांगलेली आहेत. इथल्यापेक्षा आमच्या माता भगिनी घरी गेल्यानंतर त्या मुरमुऱ्याला चांगली फोडणी देऊन भारी मुरमुरे करू शकतात, पण तो टेस्ट देईल, पण हा कृष्ण प्रसाद देईल महाराज. हा कृष्ण प्रसाद आहे. दयांडी फोडल्याशिवाय आरती होत नाहीये. किती जग पुढे जाऊ द्या, पण कुंभार बाबाला मटकी करावंच लागणार आहेत, कारण इथं बी दहीहंडी लागते आणि गेल्यावर सुद्धा महाराज जी दहीहंडी लागतेच, तेव्हा सुद्धा मातीचं पाहिजे. एक मातीचा घडा आहे आणि एक सोन्याचा घडा आहे. मोठा कोणता बरं, मातीचा का सोन्याचा? बोला ना. मातीच्या घड्यामध्ये गंगाजल आहे आणि सोन्याच्या घड्यामध्ये मदिरा आहेत. कोणता श्रेष्ठ आहे? माती श्रेष्ठ आहे. आणि सोन्याच्या घड्यामध्ये गंगाजल आहेत आणि मातीच्या घड्यामध्ये कोणता श्रेष्ठ आहे? काहीतरी बोला ना तुम्ही. सोन्याचा. मी काही उक्त घेतलं का साकीर रंग असं काही? तुम्ही आम्ही खेळीमेळी. माझे अमृताचा साठ. एका घाटामध्ये अमृत आहे, एका घाटामध्ये असणार मदिरा आहे. तर ज्यामध्ये असणार नाम अमृत आहे तो गट श्रेष्ठ आहे.
तेच शरीर श्रेष्ठ आहे, तेच मन श्रेष्ठ आहे. नाहीतर मग हरी विना मन व्यर्थ जाय, हरी विना मन व्यर्थ जाय, हरी विना मन व्यर्थ जाय. हरी विना मन व्यर्थ जाय. आता ते मला बी आठवणार टायमावर, आणि मला माहिती टायमावर कोणी कोणाचं काम करत नसतं. हरिपाठ सर्वांच्या पाठ आहे, महिलांच्या पाठ आहे, सर्वांच्या पाठ आहे. पण जे आता आठवत नाही तर म्हातारपणी काय आठवण, म्हातारपणी आठवत नाही. म्हणून लोक म्हणतात ना, मला ओळखलं का? मग तो म्हणतो मी तुला चांगला ओळखतो, तू कसा आहे म्हणून. नका नका, आठवण त्याची ठेवा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा. हरीशिवाय मन व्यर्थ जाऊ नका. हरी भजन त्या मनात नसेल तर ते मन व्यर्थ आहे. मी कायम सांगत असतो, आणि आमचं सांगायचं काम आहे. तुमचं आहे कसं काम आहे महाराजजी? 11,000 नाही, तुम्ही 51 घ्या, पण हे सांगा ना, असंच सांगा. तिथं लाईव्ह स्टोरी आता भाऊचे 51 घ्या, पण असं सांगा. आम्ही एका कुळ कीर्तनला गेलो, जेवण झालं, म्हणजे महाराज आता असं कीर्तन करा. म्हणजे कसं? ठासून. ठासून तर घासून आहे, घासून ठासून नाही. हरीशिवाय मन व्यर्थ जातं महाराज. हरी बुद्धी नाही, हरी मन नाही, हरी चित्त नाहीये तर ते व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थ दबलायचे नाहीये. लटिका व्यवहार सर्व सुख गोडी, रिकाम्या अर्ध घडी राहू नको. तसं काही काही माणसं मोबाईल अर्ध घडी सोडित नाही. हे जसं कुठे जाऊ द्या महाराज, बाथरूम मध्ये गेले तरी कुठे जाऊ द्या, एक नक्की आहे, मोबाईल माणसाला काही शिकून जातो. पवार साहेब समजा कंपनीच्या तर्फे 1.5 GB डेटा माणसाला रोज मिळतो पहा, आणि तो डेटा माणसाने वापरला पाहिजे आजच्या आज. आजचा डाटा उद्या वापरता येतो का? मला माहिती नाही, पण येत नाही म्हणतात बाबा. आजचा डाटा उद्या कामा येत नाही, म्हणून आजचा डाटा आज वापरून घ्या. काही पहा पण वापरून घ्या. काही नका पाहू, चांगलंच पहा, वापर करून घ्या. आजचा डाटा उद्या कामा येत नाहीये. बरं, दुसरी गोष्ट, डाटा संपला कशाने समजायचं? हे फोन फास्ट चालत नाही, व्हॉट्सअप फास्ट चालत नाही, समजून घ्यायचं काय संपला? डाटा संपला. हे जसं तसं घरामध्ये आम्ही एक आवाज दिला की 100 माणसं येतात, काही सेवा करू. डाटा चांगला आहे, पण 100 आवाज द्या, एक येत नाही, समजून घ्यायचं काय संपला? डाटा संपण्याच्या आधी खूप तयारीनिशी राहा. भजन करून घ्या, हरे नाम करून घ्या. तो परमात्मा कृष्ण हृदयात येईल. परमात्मा हृदयात येतो महाराज. नाम घेता बोध झाला, देव आला हृदयाशी, आणि देव आला तर ओळखिला हरी धन्य तो संसारी सहित. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटे दुःख कैचे. नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र. तो पवित्र होतो, शुद्ध होतो, निर्मळ होतो, आणि निर्मळ झाला की कृष्ण आलास महाराज. आणि म्हणून हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आणि तो प्रेम, ते नाम कसं घ्यायचं, कसं खायचं? अभंगाचं तृतीय. चवी चवी घेऊ घास, वा, चवी चवी घेऊ घास, 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 चवी
चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडे ब्रह्मरस गुडी तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची आणि वासना त्याची जाती की जो नामाने तृप्त झाला भजनाने तृप्त झाला पण मनुष्य कधीही तृप्त होणार नाही होणं शक्य नाही प्रयत्नही करू नका विठ्ठल विठ्ठल वर्तमान काळामध्ये आपण जसं आहोत ना तशी पुढे होणार वर्तमान काळात शुद्ध राहावं सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते योगी तो वर्तमान काळात आणि चिंता रहित राहतो चिंतेने बहुतेक माणसं ग्रस्त आहे चिंता नको असेल तर भगवंताला हृदयात बोलवा चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी हृदयाला गोकुळ केलं भगवान आतमध्ये आला की बस चिंता गेली जिथं दुःख आहे तिथं भगवान नसतोच जिथं सूर्य आहे तिथं अंधार नसतो आणि म्हणून चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी मी बोलून गेलो सुरुवातीला की जिभेवर जोपर्यंत स्वाद आहेत ना तोपर्यंत माणसाला मजा वाटते पण जर का खाली गेल्यानंतर मग त्याला खूप त्रास होतो चवी चवी घेऊ घास महाराज साधी तंबाखू पहा तुम्ही साधी तंबाखू पहा ते काही चवाला दड नाही रूपाला गोड नाही कशाला दड नाही आम्ही किती तिला अगदी प्रेम करतो मला अगदी तळ्या हातावर घेऊन अगदी तिला पांढरा चुना लावून अगदी गोळून गाळून ते खराब खाली टाकून देतो आणि चोवर घेतो आणि अगदी काही सांडू नये म्हणून त्या होटाला बाजूला सारून अगदी पार्किंग करतो पार्किंग अशी काही माणसं पाहिली महाराज मी एका बाजूला तंबाखू एका बाजूला चहा पण पितात अशी काही माणसं आहे तो चहा सुद्धा आहे ना चहा सुद्धा पिता मनुष्य तो कपानं चहा घेत नाही बशीनं चहा घेत नाही आता बहुतेक बशाच आल्या नाही म्हणे कपानं चहा घ्यायचा मग एक गोट चहाचा घ्यायचा आम्ही एक गोट मग भजी खायची कोणी पेपर वाचित जोपर्यंत त्या जिभेवर आहे तोपर्यंत स्वाद आहे नंतर मशक भरल्यावरी स्वाद नेणे चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी शिवितो हा रस वाटेतो आणि का घ्यारे नका हो रान भरे आणि असा तो असणारा जो ब्रह्मरस आहे आणि तो जो रसना मागते तो रसना कधी तृप्त होत नाही मागतच राहते अभंगात शेवट म्हणे गोड झाला गोड लागे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे
गोड लागे कामाने गोड लागे कामाने गोड लागे तो मागे रसना तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला काला हरिनामाचा खिचडी काला तो मागे रसना तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला डब्बार कुमारी डब्बार घुमाई डब्बार डब्बार घुमाई घुमाई डब्बार घुमाई डब्बार कृष्ण भगवान हनुमानजी महाराज जय घुमाई का म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी. आतापर्यंत अभंगाचा भावार्थ पाहिला. आता इथून पुढं काल्याचं कीर्तन. राम राम राम. जास्ती वेळ नाही, अगदी 10 मिनिटांमध्ये भगवंताची बाललीला आपल्याला पाहिजे. बाललीला पाहिल्याशिवाय आनंद नाहीये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हृदयामध्ये आल्याशिवाय आनंद नाहीये. आज मी फास्ट चालतो. भगवान गोकुळामध्ये आल्यानंतर परिणाम त्याचा हा झाला. नंदगर आनंद भयो. जय कन्हैया कृष्णलाल भगवान की जय. भगवान परमात्मा हृदयामध्ये आले म्हणजेच गोकुळामध्ये आले. परिणाम काय झाला? आज माझ्या मनी आनंद झाला. आज आत्ता ताबडतोब. भगवान भविष्यातला विषय नाहीये. 1,00,000 जप करील मग भगवान मिळेल असं नाहीये. भगवान आता आहे. अभिनय तो कभी नाही महाराज. आता यशोदेच्या अंगणामध्ये भगवान बाल रूपाने भगवान आलेले आहेत आणि भगवंताला पाहण्याकरता मग गोपिका येत आहेत. काही म्हटल्या उद्या जाऊ, म्हणले उद्या. आज जरा माझ्या मागं लई घाई आहे. ती दुसरी म्हणते अगं बाई उद्या नाही सजनी. आज देखो नंद जी को लाला सजनी. आज देखो नंद जी को लाला सजनी आज देखो नंद जी के लाल. सजनी आज देखो नंद जी के लाल. गोपाल 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 आज देखो नंद जी को लाल सजनी. आज देखो नंद जी को लाल. गोपाल 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 आज देखो नंद जी के लाल. सजनी आज देखो नंद जी के लाल. सजनी ए सजनी उद्या नको ग. उद्या काय भरोसा आहे माणसाचा. आजच चाल माझ्या संग. तू माझ्या मागलं एक काम आहे ग. अगं काम कायमच आहे ग. कधी काम नाही माणसाला. मेलो तरी काम असतं मला. 10वा घाला 13वा घाला
म्हणतात ना, काय हसती हो, काय हसती, 1 कोटीच गडीमध्ये हसती म्हणे. हृदयातला कृष्ण गेला की तीच हसती 50 रुपयाच्या गाडग्यामध्ये हरिद्वारला जाते, वा हसती. हृदयामध्ये हसती कृष्ण आहेत, राम आहेत, त्याला ओळखा, त्याला जाणा. आणि आज पहा, रुपये पाहता लोचनी नाही, रूप पाहता, मागून शब्द निघून गेला असो तो, रुपये पाहता लोचनी. आम्ही तुम्हाला सांगतोय, आमचं सुद्धा आता 51 रुपये पाहता आमचं तेच चाललंय बाबा. आज जरा सावध राहा. अशांचीच कीर्तन ऐका की जे खास ज्याला नाम ठसायत, एखाद्या सद्गुरूकडून ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा हात गाड्यावरचा माल घेऊनही नये. ज्याला कळलं त्याला कळलं. मला काय सांगायचं होतं खास, कृष्ण महाराजांच्या संगतीमध्ये ताजा माल, शिळी खाता विटा आला तर शिळे खायचं नाही, ताजा ताजा माल खात जा आता. तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वरी ही ताजी ताजी आहे. हा बरोबर आहे. सुवर्णाची फुलं कधी सुकत नाही महाराज. ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, गाथा हे सोन्याची फुलं आहे, कधी सुकणार नाही. घेत चला जरूर. आजी देखो नंदाजी गे, भगवंताला पाहायला गेले, भगवंताला पाहून आनंद झाला महाराज. सावळा देखिला नंदाचा, तिने आनंदाचा पूर आला. असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये लहानचे मोठे होऊ लागले, रामू लागले, खेळू लागले. खेळता खेळता गोपाळ जमा केले. एक दिवस गोपाळांनी, कृष्णाने गोपाळांना घेऊन चांगल्या घरी गेले. चांगल्या घरी म्हणजे घर पाहुणी एकांताचे, नवनीताचे, म्हणजे नवनीत, जिथं जिथं नवीन नवीन उत्साह आहेत, नवीन प्रेम आहेत, नवीन सटिप्त आहेत, शुद्धता आहेत, अशा घरी जाऊन भगवान श्रीकृष्णाने त्या गोपाळांना जीव घातला. आता हे जीव, पुढे युद्ध होणार आहे, कंस मारायचा आहे. भगवंताने सुद्धा कृष्णाने सवंगडी जमा करून कंसाला मारलं, रामाने सुद्धा वानर जमा करून रावणाला मारलं. तुम्हाला सुद्धा आतंकवाद मारायचा असेल तर सर्व ट्रस्टींनी, गोपाळांनी, महाराजांनी, महिलांनी, पुरुषांनी एकत्र होऊन ते मारलेच पाहिजे, अशी संकल्प आजपासून सुरू करा महाराज. तर आपण वाचणार आहेत. शक्य नाहीये. भगवान श्रीकृष्णाने खूप लोणी खाल्लं, धिंगाणा घातला, मस्ती केली, आनंद दिला एकमेकाला. आणि ही तक्रारी घेऊन गोपिका यायची यशोदेकडे, यशोदे तुझा हा कृष्ण, तुझा हा कान्हा फार खोडी करतो, तुला गोड लागतो. तुझा तुलाच गोड लागे कान्हा कान्हा कान्हा, नाशी येल्या मुच्या सुना, आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, नाशी येल्या आमुच्या सुना, हो नाशी येल्या आमुच्या सुना, हो आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, नाशी येल्या आमुच्या सुना, नाशी येल्या आमुच्या सुना. आपण खातो ही दूध लोणी, हात पुसे सुनेच्या मुखाला गोडी, एका जनार्दनी करीत से करणी, जातो ते थोनी पळोनी, हे अजून कालाच नये तुझ्या मना, तुझा तुलाच गोड वाटे कान्हा कान्हा कान्हा, नाशी येला आमुच्या सुना, नाशी येला आमुच्या आमुच्या सुना, नाशी येला आमुच्या सुना, आमुच्या सुना, आमुच्या सुना. म्हणजे
महाराजजी इथून पुढे 1 तास कीर्तन पाहिजे खास. पण काय करू, पाहून वाजलेला आहेत. मला वेळ झाला पण येण्याकरता आज, नाहीतर मग चांगली रंगत होती महाराजजी या संगतीमध्ये. खूप चांगला आनंद आहे. खाण्यात तवा तापेल, घेऊ पोळी बाजून, जे होईल ते होईल. ऐका ना, महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं. नाशियेले आमच्या सुना, याच्यावर 1 तास कीर्तन होऊ शकतं. खरं सांगू तुम्हाला, दूध नसल्याशिवाय दही नाही, दही नसल्याशिवाय लोणी नाही, लोणी नसल्याशिवाय तूप नसल्याशिवाय, बोला ना, बुंदी नाही, जिलेबी नाही, आणि जिलेबी नसल्याशिवाय तुम्ही आम्ही नाही. नाशियेल्या सुना, संसाराचं प्रेम काढून भगवंताने आपल्या प्रेमाला त्याला आकर्षित केलं, तोच कृष्ण आहे. आकर्षित व्हा कृष्णामध्ये. भगवंताची एक एक कोडी, एक एक गोपिका रोज यायची. बाई यशोदे यांनी आज असं असं केलं, कसं कसं केलं, पाहून वाजला. महाराज पाठीमागे उभे, अजून पुढे आपल्याला 5-10 मिनिटं जायची आपल्याला. म्हणून अनेक अनेक खोडी. काय व्याली सपूर, म्हणजे काय व्यालीस पोर, काय पोर व्यालीस, जगा वेगळंच हे पोरग आहे. ऐकत नाही, रोज खोडी करताय, रोज तक्रारी करताय यशोदेची. महाराज यशोदे रोज तक्रारी आहे, पण यशोदेने कधी आपल्या मुलाची तक्रार नोंदवून घेतली नाही. आपलं ते पोरग, दुसऱ्याचं तर तेव्हापासून पद्धत चालू झालेली आहे. महाराज माझं बाळ, ती म्हणजे बाई माझ्या बाळाने ही चोरी केली नसेल, हे तुम्ही तसे आहे, माझं बाळ कसं आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी, श्रीरंग माझा वेणा, श्रीरंग माझा वेणा. श्रीरंग माझा वेणा, श्रीरंग माझा वेणा. याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा. याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा. दुनियाची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, दुनियाची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. दुनियाची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, दुनियाची संगत सोडा गे. गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. वा वा, वजन टाळी शेवट. ही गवळण रोज म्हणावी माणसाने. तुम्ही खावणी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळ गे, तुम्ही 12 घरच्या 12 गे, हनुमान नगरच्या नारी. नाही नाही, भगवंताच्या त्या नारी गोपिका आहे. सांगतात यशोदे तुझा हा बाळ फार खोडी करतोय, खोडी बंद करावं लागेल. पाऊण वाजत आलेले आहेत. आता आमचे भाऊ आले, त्यांना धन्यवाद करतो मी, आपण आलात. आणि पुन्हा आलेच नाही, पुन्हा आले सुद्धा, हे सुद्धा आले. आनंद वाटला. इथून पुढे असं करत चला. मला असं वाटतं आता पैसे देण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला 1 गाय दान करा आणि मग मतदान मागा. जोपर्यंत गोमाता वाचत नाही तोपर्यंत देश वाचणार नाही. महाराजजी जर्सी गाईचं दूध पिऊन पिऊन आमच्या, जसं त्या मी सांगत असतो कायम, की त्या जर्सी गाईला खांदा नसतो पहा, तिला वासरू नसतं पहा, तिला इंजेक्शन द्यावं लागतं पहा त्या गाईला, आणि ते दूध आम्ही पितो पहा, आणि ते दूध लहान लेकरू पितं पहा, आणि ते लहान लेकरू म्हातारपणी खांदा देत नाही पहा. हे कसं आहे? नेत्या लोकांनी सर्वांनी, देशातल्या सर्व, सध्या आपला देश आहेत, आपलं राज्य आहेत, आपले माणसं आहेत, आपण आपले आहेत, जे आपले तिथं आहेत ना, त्यांनी थोडं कायद्यात थोडंसं का आता बदल करून घ्या. जागो हिंदू जागो नाही, आता सरकार जागं पाहिजे. आता आम्ही जागून काय होणार तरी. अश्विनी उपाध्यायांचे तुम्ही लेख वाचा महाराज, खूप
एक माणूस टक कव्हर करणार आहे, त्याच्या पाठीमागे राहून तसं आपण वागण्याचा प्रयत्न करा. भगवंताची खोडी काही बंद होत नाहीये. एक दिवस सर्व गोपिका जमल्या, सांगितलं यशोदे एक सांग, एक तर तू इथं राहील तर आम्ही इथं राहतो, आता आम्ही गाव सोडून जाणार आहेत. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. शेवटी भगवान परमात्मा यशोदा मैया नंद बाबा सांगितलं कृष्णा तू गावामध्ये सुद्धा वागत नाही, तू आता शाळेत जा. ती शाळा म्हणजे गाई राखणं. अरे तुम्ही अरे तुम्ही गाया घेऊन झाले बाबा अरे तुम्ही गाया घेऊन सारे बाबा अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल अरे गोपाल अरे गोपाल सारे गोपाल सारे गोपाल रानातया हरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल हेच पाहिजे होतं. उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. गोधन घेऊन परमात्मा सकाळी उठलेले आहेत. स्नान संध्या केली. यशोदेने कृष्णाला तयार केलं, गोपाळाला तयार केलं. यशोदेने कृष्णाला हातावर काठी दिली, काळी घोंगडे दिली, मुरले दिली. कोण म्हणलं फोन दिला? नाही, भगवान तयार झाले. सकाळीच परमात्मा उठून निघाले. महाराज गोधने चारवया जातो सारंगपणे परमात्मा वृंदावनामध्ये आलेले आहेत. वृंदावनामध्ये सुंदर वृंदावन, तिथं गायी चरतात. वाळवंटामध्ये गोपाळांनी सर्व ट्रस्ट मंडळीच्या अध्यक्षतेखाली सर्व खेळ खेळले. कोणता खेळ खेळले? खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना बरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी हवा बोला हवा घुमरी वाजे हवा घुमरी वाजे घुमरी वाजे हे घुमरी वाजे हवा घुमरी वाजे घुमरी वाजे अजून लय खेळ बाकी आहे, पण खंडोबा करत नाही आपल्याला. खेळ खंडोबा नको व्हायला. 1 वाजत आलेला आहे. पबजी सोडून भगवान सारे खेळ खेळले. एका वाक्यावर सांगतो बस. खेळ खेळले. 1 वाजत आला. सांगितलं कृष्णा आणि 1 वाजलेला आहे, अजून सत्कार बाकी रे बाबा. आता पुढं प्रसाद. बरेचसे गोपाळ जेवून येईल इथे. काही गोपाळ तशीच आहे,
म्हणून थांबायचे आहेत. भगवान परमात्म्याने गायी पाहिल्या तर लांब लांब गेल्या होत्या, मुरली वाजवली आणि मुरलीच्या स्वराने गाया जमा झाल्या, त्यांना पाणी पाजलं. भगवंतांनी त्यांना पाणी पाजून तृप्त गाया, खडकी सोडियेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दैवात प्रसाद देतो पंढरीनाथ. तो प्रसाद तुम्हा आम्हाला इथं करायचा आहे. खूप आनंद वाटला. न्यू हनुमान नगर सर्व विश्वस्त मंडळी, विश्वस्त नाही, ही विश्वासू माणसं आहे म्हणून परमात्मा इथं चालू आहेत. त्यामध्ये सर्व सप्ताह कमिटी अर्थात श्री कार्याध्यक्ष श्रीमान विष्णू भागाजी साळुंकी नाना, त्याचप्रमाणे श्री साहेबरावजी सुपडू सोनवणे अध्यक्ष, श्री शंकरजी अमृता भोबे उपाध्यक्ष, श्री दिलीपराव बाबूराव हरणे खजिनदार, श्री जालिंदर रावसाहेब शिरसाट सहकारी, श्री निळकंठ निवृत्ती मुशने सहकारी, श्री सुखदेव नाथाराव पाटील सहकारी, श्री अशोक दत्तात्रय वाणी सहकारी, श्री विलास दादाराव डांगे सहकारी, अशोकराव मोहम्मद फुलशंकर सहकारी, श्री मनोज शंकर पसरटे सहकारी, श्री संजय माने अधिकरून येत आहेतच, पण त्यांना सहकार्य करणारे सर्व आमचे कृष्ण महाराजांची सर्व टीम, दोन्ही मृदंगाचार्य गायक मंडळी खूप साथ त्यांच्या पंक्ती दिल्या, त्यांनी हरिपाठ केला, काकडा केला. सर्वांचं फळ आज कालचे आहेत. आपण एक भजन घेऊ, त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती करून काही सूचना होईल, मग आपण उठायचे मोठ्या प्रेमाने. एक भजन सिस्टम बी खूप सुंदर आहे महाराज, सिस्टम चांगली आहे, टीम चांगली आहे, मंदिर चांगलं आहे, आपणही चांगलं आहे. एकच चांगलं नाहीये, आपल्या दारासमोर गावरान गाय नाहीये, घरात कुत्रे पण बाहेर गाय नाहीये. जुन्या काळामध्ये शुभ लाभ असे वाक्य होते पहा. आता बहुतेक ठिकाणी कुत्र्यापासून, आपल्या घरामध्ये कुत्र्यापासून सगळं असं वाक्य, ठीक आहे ते पाहिजे बाबा. कुत्र्याबरोबर नका खेळू, आई बापाबरोबर खेळा, आई बापाला जीव लावा. आई बापावर जीव लावण्याची सुद्धा सुपारी महाराज. लोक म्हणतात बाबा आई बापावर बोला, आई बापाला सांगा. आई बाप हे प्रत्यक्ष देवाचं स्वरूप आहे आणि हे कळण्याकरता शुद्ध आहार घ्या. शुद्ध आहार होतो गोमातेच्या पासूनच. म्हणून आपण एक भजन घेऊ. भजन आहार आहे. बोलून गेलो की प्रत्येक घासाला देवाचं नाव आपण जर त्यात मिश्रण केलं तर नक्कीच आपलं जेवण ते अमृत होईल, आपण अमर हो, बुद्धी शुद्ध होईल. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वर करून अगदी मस्जिद एक भजन. राधा राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे
धर्मवीर संभाजी महाराज की, अपने अपने माता पिता की, हर हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लावी